अहमदाबादमधील विमान अपघाताचे सत्य अखेर समोर. उड्डाण घेताच दोन्ही इंजिन पडलेत बंद. आणि 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. हे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जात होते. मात्र हे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले आणि या भीषण अपघातात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताचे सत्य आता समोर येत आहे. AAIB च्या प्राथमिक अहवालात असे सांगितले गेले की एअर इंडियाचे AI-171 हे विमान 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने रवाना झाले होते. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्याच्या काही सेकंदानंतरच लगेचच इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन मोडवरून कट ऑफ मोडवर गेले होते. विमानाचे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच इंजिन 1 आणि इंजिन 2 यांचा इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाले. यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन्स बंद पडले होते असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन मोडवरून कट मोडवर गेल्यानंतर विमानाच्या कॉकपिटमध्ये असणाऱ्या वैमानिकांमध्ये संवाद सुद्धा झालेला आहे. इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला तू इंधन पुरवठा का बंद केला असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना दुसऱ्या वैमानिकाने मी काहीही केले नाही असे सांगितले. अपघात झालेले हे विमान टेक ऑफ आणि क्रॅश दरम्यान जवळपास 30 सेकंद हवेत होते असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.